लाडकी बहिणी योजनेत महिलांना अजूनही मार्चचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिना सुरू झाला तरीही महिलांच्या खात्यात अजून मार्च महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही. जवळपास 2 महिन्यांसाठी हप्ता रखडला आहे आणि यामुळे आता रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त एका महिन्याचा की 2 की 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांचा मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता रखडला आहे. दरम्यान 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान अजूनही फक्त मार्च महिन्याचाही हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर आता मे महिन्याचाही हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत मार्चपासूनचा हप्ता रखडलेला आहे. त्यामुळे या 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र येणार का, असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे आता महिलांना फक्त मार्चचे 1,500 रुपये की 2 महिन्याचे 3,000 रुपये की मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहिणी योजनेत महिलांना अजूनही मार्चचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिना सुरू झाला तरीही महिलांच्या खात्यात अजून मार्च महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही. जवळपास 2 महिन्यांसाठी हप्ता रखडला आहे आणि यामुळे आता रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त एका महिन्याचा की 2 की 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांचा मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता रखडला आहे. दरम्यान 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान अजूनही फक्त मार्च महिन्याचाही हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर आता मे महिन्याचाही हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत मार्चपासूनचा हप्ता रखडलेला आहे. त्यामुळे या 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र येणार का, असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे आता महिलांना फक्त मार्चचे 1,500 रुपये की 2 महिन्याचे 3,000 रुपये की मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहिणी योजनेत महिलांना अजूनही मार्चचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिना सुरू झाला तरीही महिलांच्या खात्यात अजून मार्च महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही. जवळपास 2 महिन्यांसाठी हप्ता रखडला आहे आणि यामुळे आता रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त एका महिन्याचा की 2 की 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांचा मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता रखडला आहे. दरम्यान 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान अजूनही फक्त मार्च महिन्याचाही हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर आता मे महिन्याचाही हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत मार्चपासूनचा हप्ता रखडलेला आहे. त्यामुळे या 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र येणार का, असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे आता महिलांना फक्त मार्चचे 1,500 रुपये की 2 महिन्याचे 3,000 रुपये की मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना अजूनही मार्चचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिना सुरू झाला तरीही महिलांच्या खात्यात अजून मार्च महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही.
जवळपास 2 महिन्यांसाठी हप्ता रखडला आहे आणि यामुळे आता रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त 1 महिन्याचा की 2 की 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांचा मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता रखडला आहे. दरम्यान 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान अजूनही फक्त मार्च महिन्याचाही हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर आता मे महिन्याचाही हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत मार्चपासूनचा हप्ता रखडलेला आहे. त्यामुळे या 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र येणार का, असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे आता महिलांना फक्त मार्चचे 1,500 रुपये की 2 महिन्याचे 3,000 रुपये की मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना अजूनही मार्चचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिना सुरू झाला तरीही महिलांच्या खात्यात अजून मार्च महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही. जवळपास 2 महिन्यांसाठी हप्ता रखडला आहे आणि यामुळे आता रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त 1 महिन्याचा की 2 की 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांचा मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता रखडला आहे. दरम्यान 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान अजूनही फक्त मार्च महिन्याचाही हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर आता मे महिन्याचाही हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत मार्चपासूनचा हप्ता रखडलेला आहे. त्यामुळे या 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र येणार का, असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे आता महिलांना फक्त मार्चचे 1,500 रुपये की 2 महिन्याचे 3,000 रुपये की मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना अजूनही मार्चचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिना सुरू झाला तरीही महिलांच्या खात्यात अजून मार्च महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही. जवळपास 2 महिन्यांसाठी हप्ता रखडला आहे आणि यामुळे आता रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त 1 महिन्याचा की 2 की 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांचा मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता रखडला आहे. दरम्यान 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान अजूनही फक्त मार्च महिन्याचाही हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर आता मे महिन्याचाही हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत मार्चपासूनचा हप्ता रखडलेला आहे. त्यामुळे या 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र येणार का, असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे आता महिलांना फक्त मार्चचे 1,500 रुपये की 2 महिन्याचे 3,000 रुपये की मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना अजूनही मार्चचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिना सुरू झाला तरीही महिलांच्या खात्यात अजून मार्च महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही. जवळपास 2 महिन्यांसाठी हप्ता रखडला आहे आणि यामुळे आता रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त 1 महिन्याचा की 2 की 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांचा मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता रखडला आहे.
दरम्यान 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान अजूनही फक्त मार्च महिन्याचाही हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर आता मे महिन्याचाही हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत मार्चपासूनचा हप्ता रखडलेला आहे. त्यामुळे या 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र येणार का, असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे आता महिलांना फक्त मार्चचे 1,500 रुपये की 2 महिन्याचे 3,000 रुपये की मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.